गेली की विलिनीकरण आत्ता तरी होणार नाही, त्यामुळे दोन पक्ष वेगळे आहे. दादांच्या नंतर जी पोटनिवडणूक झाली आत्ता गेल्या आठवड्यामध्ये, त्या पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे 2029ला बारामतीत पवार विरुद्ध पवार होणार का, अर्थात रोहित पवार जय पवार यांच्या स्टेटमेंटमुळे ती चर्चा झाली. तुम्ही त्या दोघांना नंतर काही बोललात किंवा त्या दिवशी चर्चा व्हायला हवी होती का? नाही नाही, अर्थातच नाही. मला असं वाटतं तो दिवसच नव्हता त्या चर्चेच्या एकतर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसं मी नाही तुम्ही म्हणला 2047मध्ये काय होईल, आता 2026 तर जगूया. 29मध्ये काय होईल, कसं होईल, अलायन्सेस काय होतील, किसने देखा है. तुम्ही चिराग पासवानांचंच उदाहरण बघा ना. चिराग पासवान बिहारमध्येच बघा ना, अलायन्सेस बदलले त्यांचे, भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे. इंडिया अलायन्समधले काही लोक नितीशजी आमच्याबरोबर होते, नंतर त्यांच्याबरोबर गेले. त्याच्यामुळे 29मध्ये काय होईल कोणी बघितलंय, 3 वर्षांनी काय होईल, थपका थप देखा जाएगा. पण या दोन्ही निवडणुकीसारखं पवार वर्सेस पवार होऊ नये यासाठी इच्छा आहे, अशी इच्छा आहे तुमची? नाही, हे मी ऑफिशियली तुम्हाला सांगू इच्छिते आणि हे रेकॉर्ड करून ठेवा. मी कधीही पवार विरुद्ध पवार मी होऊ देणार नाही आणि ह्यावेळेसही मी होऊ देणार नव्हते. पण आता दादा नाही, त्याच्यामुळे मी काही गोष्ट सांगणं गरजेचं मला वाटत नाही. आणि जे झालं झालं, गंगेला वाहिलं. पण इथून पुढे सुप्रिया सुळे कुठल्याही पवाराच्या विरोधात लढणार नाही. वेळ पडली तर दुसरा निर्णय घेईन, पण हे परत मी होऊ देणार नाही. ही मोठी गोष्ट तुम्ही सांगितलीत, पण ही लोकसभेसाठी ॲप्लिकेबल असेल? सुप्रिया सुळे जेव्हा इलेक्शन लढेल, सुप्रिया सुळे जेव्हा इलेक्शन लढेल, ती कुठल्याही पवाराच्या विरोध, ज्याचं आडनाव बाई आबांची जी नातवंड असतील, आता नाही तर दुसरा कोणतरी पवार पाठवायचे भारतीय जनता पार्टी, गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांची मुलं आणि नातवंड आहेत, त्याच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही. अजित पवारांच्या मृत्यूनंतर खास करून अमोल मिटकरी आणि रोहित पवार सुद्धा काही